करावे लागतील। आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जातोय। संजय राऊत बोलतात। तुमचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे। नंदुरबार, मालेगाव, धुळे आणि आज ते चांदवडला आहे। चांदवडला शेतकरी मेळावा आहे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे। त्यानंतर 17 तारखेला मुंबईत समारोप आहे शिवाजी पार्कला। तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील। काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्यासंदर्भात आणि राहुलजींनी उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुलजींचं स्वागत जोरात होईल। आज नाशिकमध्ये जेव्हा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत करेल। राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत येत आहे। सावरकरांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत होणार आहे। पाहू ना आता। सावरकर हे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर, आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आदर आणि प्रेम राहिलं। भारतीय जनता पक्षानं सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं। आम्ही सातत्यानं सांगतोय त्यांना भारतरत्न द्या, काय दिलं जात नाही हा विषय आहे। निलेश लंकेंची घरवापसी होतीये, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अर्थात शरद पवारांकडे जात आहे। कालच मला समजलं, काल मी आणि पवारसाहेब व्यासपीठावर होतो। निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर। घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील त्या भागात तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल। शरद पवारांनी ज्या पद्धतीने ज्यांच्याकडनं जे बाहेर गेले त्यांच्या दोर कापल्याने मात्र शिवसेनेने अर्थात तुम्ही बाकीच्यांचा दोर कापला, त्यांना पुन्हा घर वापसीसाठी दारं मोकळी करून दिली जातील का जे येणार आहे? हा दार मोकळं करण्याचा विषय नाही। निलेश लंके यांचं म्हणणं आहे मी कुठेच गेलो नव्हतो। भाजपकडनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक नवीन नावं महाराष्ट्रामधून देण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये प्रामुख्यानं देलकरांचं देखील नाव आहे ना।